तुम्ही जर हसलात तर लोकांचं तुमच्यावर प्रेम बसेल, पण रडलात ना कोणालाही आवडत नाही आपण. पण काय करणार तू? अरे आतून दुखताय मला, कळा लागल्यात माझ्या हृदयाला. एक जीव नाही आपले अश्रू पुसणारा, एक माणूस नाही आपल्या शेजारी 10 मिनिटं आपण रडत असताना बसून आपल्याशी बोलणारा. गाड्या, घोडे, पैसा अडका या सगळ्यांच्या गप्पा त्या लोकांशी मारा, तासोनतास बसतील तुमच्या शेजारी. माझी गाडी कोणती, माझा घोडा कसा, माझं घर किती मोठं. ज्या क्षणाला त्या लोकांना तुम्ही तुमचे त्रास सांगायला लागाल ना, म्हणतील अरे एक्सक्यूज मी, मला वेळ नाही, माझी अपॉइंटमेंट आहे. देव जाणे ह्यांनी माझ्याकडनं मदत घ्यायला सुरुवात केली तर या अवस्थेत. म्हणून मग लोकांसमोर रडलेले अश्रू फक्त वाऱ्यानं आणि उन्हानं वाळून सुकून जातात आणि पांढरे चट्टे खारट पडतात चेहऱ्यावर. पण जर येशूकडे आपण आलो ना, येशू फक्त तुमचे अश्रू पुसतील एवढंच नाही, तुझ्या त्या कळा लागलेल्या दुःखी हृदयाला आरोग्य देतील. तुझ्या जखमा येशू बांधतील, तुझ्या त्रासांमधून येशू तुला सोडवतील. कारण येशू तुम्हाला स्पर्श करतात, तुम्ही येशूशी एकरूप समरूप होता.